पहिला चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांकरता इरादा 500 रुपए दिए जाएंगे। यावेळी अलगद हाताने सोडलेला चेंडू सरळ बुडामध्ये सोडलेला निश्चितच आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात इंग्रजी। संधी मिळाली गोलंदाजाला, उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू एसटी रक्षकाकडे आला, थोडेसे विवंचनेत असेल किंवा सफल केला असेल इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, थोडे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, त्याचा फायदा एक षटक। मात्र नो मॅन्स लँड मध्ये जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता अशा ठिकाणी हा चेंडू गेला। थोडस मनोरंजन होताना सर्व यावेळी सुंदर असा संपर्क फळी आणि चेंडूचा गोड आवाज आला होता आणि गोड फटकार कव्हरच्या दिशेने जाताना बघावं लागेल। कोणीही संघाला समान संधी राहील या गोष्टीचं भान ठेवावं। पुढे सरसावून बॅटची कळा घे, चेंडू एसटी रक्षकाकडे जातोय, थोडस या ठिकाणी वेगळ्या प्रकार ढिल्या हाताने सोडलेला चेंडू, मोठा प्रहार, बघावं लागेल कोण बाहेर जाईल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। डीजे यावेळी पुन्हा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय की काय, पंचांचे दोन अंदाजी करताना आतापर्यंत सागर यांचा पुढचा चेंडू, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने डीपला। एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा मानस वेगवेगळ्या गोलंदाजीचा यावेळी मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर सोडलेला हा चेंडू होता। इब्राची बॅटची कडे चेंडू एसटी कडे जातो, बघा फेकी होते सरळ एसटी कडे, मात्र अथक प्रयत्न, खूप असं वेगवेगळ्या प्रकारचं चित्र चौकाराच्या मदतीने यावेळी मात्र प्रहार झाला, सगळे खेळाडू प्रेक्षक एकटक पाहत होते, पंचांचा इशारा येतोय। यावेळी चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, स्वतःवर संतुलन ठेवत अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकदा दुसऱ्या करण्याचा प्रयत्न होतोय आणि यशस्वी प्रयत्न, 2 धावा, गुड रन। तैयार है अक्षय राकेश को गेंद करने के लिए। उठाकर खेल दिया, देखना है सीधा 6 रनों के लिए। इस ओवर की 2 गेंदें शेष। शॉट गेंदी, संघाला लक्षात ठेवावं लागेल, काल राजश्री शाहू यांनी 116 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता, त्या अनुषंगाने मोठे मोठे फटकार मारण्याचा प्रयत्न होत आहेत खरी, मात्र आणि प्रत्येक सामना गणिक या ठिकाणी सामनावीराचा बहुमान सन्मान चिन्ह देऊन केला जातो। सन इंडस्ट्रीज श्री संकेतजी बोरकर, श्री तुषारजी डाकुलकर, श्री सुमितजी सिंगाणे यांच्या तरुण प्रयत्न आणि या ठिकाणी 74 धावा फड्यावरती आलेल्या, 8वं षटक प्रगतीवर। असलन भैया मोठा प्रहार, चेंडू हवाई यात्रेवर आणि नो मॅन्स लँड, पुन्हा एकदा शॉर्ट सिली मिड ऑफर हा असलेला फटकार होता, 1 धाव, दुसरी धाव। हा संघ आधीच दिमाखात दाखल झालेला, इरफान भाई अली काटोल विरुद्ध संदीप सरांकडून बॅटची कडा घे, चेंडू गोलंदाजी मधल्या फळीतील मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी, अखेरचे 2 चेंडू, डावखोरा फलंदाज
पुढे सरसावून मारण्याची इरफान भाई अली काटोलवरून बिलॉंग करतात विरुद्ध बाबुळगाव. सुंदर असा फटकार. बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद अक्षय, सीधे साधे अक्षय. ओ अच्छी गेंद, तेज गति की गेंद, बढ़िया गेंदबाजी की अच्छी शुरुआत. इस बार पटकी हुई गेंद, तेज गति की गेंद डाली थी, समझ नहीं पाए और अगर डायरेक्ट हिट होगा तो यहां पर मुश्किल हो सकती है. इस बार स्विच हिट बल्ले पर आई है और जाएगी सीमा रेखा के बाहर. घास के कालीन को चीरती हुई गेंद चली गई बाउंड्री रेखा के बाद 4 रनों के लिए. काय इस बार स्विच हिट और सीधा हाथों में गया जरूर था लेकिन ड्रॉप होता हुआ. कैच ड्रॉप. कल ऐसा ही एक मौका हाथ से छटका जरूर आया जरूर था. इस बार जले पर नमक छिड़कते हुए इरफान अली मौजूद यहां पर. भैया सामने से हटना, भैया सामने से हटना. इस बार फिर से स्लोअर वन डिलीवरी लेकिन फील्ड नहीं कर पाए और थोड़ा सा मिसकम्युनिकेशन होता हुआ सागर और इरफान के बीच. लेकिन जरूर आया लेकिन अच्छी वापसी. इस बार कवर्स के ऊपर से बेहतरीन शॉट, वन बाउंस एंड ओवर द बाउंड्री रोप, सीधा चौका जाता हुआ. नो बॉल दिलेला आहे. आजच्या या सामन्याचे पंच तनुजी मेहरे यांनी याला अवांतर नोच्या स्वरूपामध्ये घोषित केलं. या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे आयोजन प्रवीण सोनवणे. सुंदर चेंडू, त्याहीपेक्षा मोठा प्रहार, त्याचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक आणि सूरमा जुबेर कुरेशी. मोठा प्रहार, चेंडू जातोय हवाई यात्रेवर. बघावं लागेल कोण बाहेर जाणार आणि पंचांचे दोन्ही हात गगन असेल निश्चितच या ठिकाणी. विक्की भाऊ पुन्हा प्रहार, वार पे वार आणि हा सुंदर झेल रुखसार भाई कुरेशी यांच्याकडून. जर 3 लगातार षटकार हाणले तर नईम यांना 1000 रुपयाचे रोख पारितोषिक घोषित आहे. एक भरोशाचे गोलंदाज आले आले प्रहार, चेंडू हवेत. बघावं लागेल नो मॅच लँड या ठिकाणी. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये मारलेला फटकार एकदा दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि अवांतर वाईट. आता मात्र 29 चेंडू 56 धावा असं समीकरण. आखूड टप्प्याचा चेंडू अलगद यष्टीरक्षकाच्या. प्रेक्षक एक टक लावून हा सामना बघतायत. पुन्हा एकदा बराच आखूड. 51 रनों की आवश्यकता, 51 रन रिक्वायर्ड इन 25 बॉल्स. नईम पटकी हुई गेंद, इस बार एक्स्ट्रा कवर्स की ओर खेल दिया है. फील्डर मौजूद लेकिन काफी दूर उनसे. गेंदों में 25 रन बनाकर जाएंगे पवेलियन की ओर. बेहतरीन गेंदबाजी आशीष की. पहली ही गेंद पर झटका दे दिया है साहू वॉरियर्स को. आईटी वॉरियर्स के खेमे में खुशी लहर सी झूम उठी और दर्शक झूमते हुए. ईश्वर की ओर से 501 रुपए का इनाम. इनामी राशि. बेहतरीन डिलीवरी, एक और विकेट. और जैसे ही इनाम के बारे में बताया गया वैसे ही विकेट झटका गया. काफी बढ़िया मैच होता हुआ. काफी बढ़िया शॉट लेग साइड के 6 रन के लिए. ये आईटी वॉरियर्स की तरफ से वो भी काफी काबिल तारीफ.
फिर से बढ़ते हुए अपने रनअप के लिए, और इस बार फिर से बड़ा हिट लगाना चाहते थे लेकिन बल्ले पर आई नहीं गेंद। काफी ज्यादा फैन फॉलोइंग है यहाँ पर। इस बार स्कूप कर दिया है फाइनली की तरफ। काफी बेहतरीन शॉट, 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर। राहुल के बल्ले से निकलता हुआ शॉट, बेहतरीन, सुंदर। 7 बॉल 21 रन शाहू वॉरियर्स को जीत के लिए। काफी बढ़िया गेम। 4 चेंडू 18 धावा। होताना बरचसे चित्र या चेंडूवर स्पष्ट होईल, कारण 4 चेंडू आणि 18 धावा। फेअर डिलिव्हरी बॉल आहे। ओहो, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला, मात्र मोठा फटकार, चेंडू जातो सीमा पार, परंतु वेळ निघून गेलेली। चौकार, व्हॉलेंटियर। चेंडू जातो सीमा पार, परंतु वेळ निघून गेलेली। चौकार, व्हॉलेंटियर बॉल। वॉलेंटियर बॉल फेंक दीजिए। भूषण खड़से, भूषण खड़से, वो जिम्मेदारी आपकी है। दोन्ही संघ लाईनअप करतील, दोन्ही संघ लाईनअप करतील।